नेमकं पत्रामध्ये काय आहे आणि आपल्या विभागाकडून नितीन रांदे यांच्या ज्या उपोषणाला बसले ते मागण्या मान्य झाल्यात का, काय सांगा? नितीन रांदे हे ज्या कारणास्तव उपोषणाला बसलेले होते त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याच्या दृष्टीने तापी पाटबंधारे विकास महामंडळाने प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता स्तरावरच्या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे आणि पुढील 30 दिवसामध्ये त्या चौकशीचा अहवाल श्री नितीन रांदे यांच्या समक्ष चौकशी करण्यात येऊन सादर करण्यात येईल असं आश्वासन त्यांना अधीक्षक अभियंता व प्रशासक यांनी दिल्यामुळे तशा आशयाचं पत्र घेऊन मी त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी आज इथं आलेलो आहे. माझं नाव तुषार सुधाकर महाजन, मी प्रभारी सहाय्यक अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव. ओके. दादा काय सांगाल, तुम्ही आज जे उपोषण करत होते तेव्हापासून आज उपोषणाची सांगता झाली आहे, नेमकं तुमच्या मागण्या काय ज्या होत्या त्या मान्य झाल्या आहेत का? ही मागणी अशी होती सर की त्रस्त कार्यकारी अभियंताकडून आमची यांच्या डिपार्टमेंटची चौकशी करण्यात यावी. काय म्हणतात कार्यकारी अभियंता कुलकर्णी मॅडम यांची कामांची चौकशी. आदित्य कुलकर्णी आपण जशी वारंवार भांडतोय, हे माझ्या खोट्या नावाने माझे अर्ज करत आहे दक्षता पथकाकडे मुंबई ठाण्याला की हे चौकशी थांबवण्यात यावी. मी 100 अर्ज करतो, त्याच्यामध्ये 100 अर्ज करल्याच्या नंतर एकच अर्ज झाल्याच्यानंतर माझी चौकशी थांबते कशी? आता याच्यामध्ये विनोद प्रकाश पाटील कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प 1 कार्यकारी अभियंता म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौकशी म्हणून, आणि 30 दिवसाच्या ते आपल्याला चौकशीला नेणार आहे. ओके. मग त्यामुळे तुम्ही उपोषण सोडलं आहे का? हो, उपोषण सोडलेलं आहे. आपल्या कोणाकडून हे पत्र आलं, कोण घेऊन आलं होतं, काय? हे भोसले साहेबांच्या कार्यालय अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणकडून पत्र आलेलं आहे. अधिकारी म्हणून भोसले साहेब आणि त्यांचे PA म्हणून घेऊन आलेले TS माझ्या. ओके. मग आता तुमच्या मागण्या मान्य झाल्यात त्यामुळे तुम्ही आता उपोषण सोडत आहात? 30 दिवसाच्या आत मागण्या नाही झाल्यात, परत हेच इथं उपोषण करणार आहे परत. ओके. 30 दिवसानंतर काय मान्य नाही झालं तर उपोषण करणार? चौकशी नाही झाल्यास. ओके. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.